राहिला हा. आशू आशू, मी थांबले होते तुझ्यासाठी जेवायला. मी काय म्हणते, आपण आज एकाच प्लेटमध्ये जेवायचं का? मी जेवून आलोय बाहेरून आणि माझ्यासाठी थांबायची गरज नाही. आशू आशू, थांब ना, थांब थांब थांब. मी काही जेवणासाठी थांबले नव्हते. मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे आम्ही काय वस्तीतली माणसं आहोत. आम्हाला जेवणाचं महत्त्व माहिती आहे, त्याची किंमत कळते. अशी कितीही संकट आली ना तरी 2 घास मिळवायला कष्ट करावे लागतात हे माहिती आहे. त्यामुळे मी नाही हे जेवण वाया जाऊ देणार. त्याची किंमत कळते मला. ओके, मला काही बोलायचं नाही, पण आता मी थकलोय. आशू, मी पण थकले. मलाही त्रास होतोय. मला तुझ्याकडनं उत्तर हवंय. मी नाही हे नाटक करू शकत आणि खोटं नाही वागू शकत घरच्यांशी. मग मी काय करू? नको बोलूस. उत्तर दे मला. हे बघ, मला माहितीये की तुझ्यावर असे प्रसंग काही आले नसतील, पण माझ्यावर आयुष्यभर असेच प्रसंग आलेत. माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मला लांब ठेवलं गेलं लग्नात. लग्नात आधी शिवा थांबणार नव्हती कारण सीताई चिडलेल्या होत्या. पण मग तिने बाहेर थांबायचा हट्ट केला का? यासाठीच. तिला हे सगळं घडवून आणायचं होतं म्हणून. मला ना आत्ता हे सगळं नकोय. मला त्रास होतोय कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. आणि त्या प्रेमाचं फळ जर असं मिळणार असेल ना तर माणूस म्हणून मी गणले ना. मला लवकरात लवकर तुझ्याकडनं हे उत्तर हवंय, कारण खूप दिवस मी हे नाटक नाही करू शकत. मला जरा वेळ हवाय शिवा. हे बघ, तू घे तुझा वेळ, पण उद्या मला उत्तर दे. ही गोष्ट सिरियस आहे याचा विचार कर. बघ, योग्य वेळ आली ना की मी तुला सांगेन, पण आत्ता मला आवरू दे प्लीज. तू लवकर सांगशील एवढंच नकोय मला. तुझ्या वागण्याचं कारण पण पाहिजे. त्रास होतोय आशू खूप याचा. ये गुलाब जाम अपने शिवा के नाम. वाह, काय गुलाब जाम. वाह वाह वाह. अरे काय गँग, काय चाललंय? अरे घे गुलाबजाम, घे. गुलाबजाम काय? आज काही खास कारण? अरे घे रे. भाई आज हमें सगळे खुश आहोत क्योंकि बात ही ऐसी हुई है भाई. म्हणजे काय, मोठी गाडी वगैरे आली का रिपेअरिंगला? घ्या. काय बोलला? अरे भाऊ, तू बाहेर बोर्ड नाही वाचला का? अरे हे गॅरेज कोणाचं आहे? प्रा शिवानी कैलास पाटील. अरे भाई, इथं शिवाच्या भरोश्यावर चांगल्या गाड्या रिपेअरला येतात. काय भाईला काय बोललाय भैया? नाही, पण मग आज 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 काय खास कारण आहे? अरे आशूने ना शिवाला होकार दिला. म्हणजे नेमकं काय? अरे म्हणजे शिवाने आशूला प्रपोज केला होता ना, त्याचं उत्तर आलं, होकार मिळाला. अरे हे तर म्हणजे एकदम लय भारी बातमी आहे यार. हे तर अरे भाई, भारीच झालं ना म्हणून बोलतो. घ्या गुलाबजाम खा. अरे नको रे. भाई, शिवाचं आशूवर इतकं प्रेम आहे ना, आणि आशूने ते कबूल पण केलंय. भावा, ही मुवमेंट घडण्यासाठी आम्ही इतके प्रयत्न केलेत ना,
आणि आज फायनली ते घडतंय बाबा. इतके खुश आम्ही. काय हो, अरे 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 का खरं सांगू, हे तर होणारच होतं रे. खरं प्रेम नेहमी जिंकतं. आपण एखाद्यावर जेव्हा मनापासून प्रेम करतो ना, ते कधीच फसत नाही. आणि मी बघितलंय बरं का, शिवाच्या आणि आशूच्या डोळ्यात एकमेकांसाठी खूप प्रेम आहे. हा बरोबर बरोबर बोलला. काय बोलला ते कळालं नाही पण बरोबर बोलला. नाही, पण जे झालं ते एकंदरीत खूपच छान झालं बरं का. का बाई? दिव्या दिव्या ए, दिव्या हे काय झालं? कुठे चालली? तुझं काय आहे? अगं माझं काही नाही, पण तू अशी चालली होतीस कुठेतरी म्हणून विचारलं कुठे चाललीस. ते तुझा काय संबंध? काय तुमचं काय चाललंय? आमचं काय चाललं म्हणजे खुश आहे आम्ही, पार्टी होईल आमची. मी पण खुश आहे. हा पण गुलाबजामुन संपलेत ना. ठीक आहे, मी तर चालले मस्त शॉपिंगला. तुम्ही चालू द्या तुमचं. ही खुश आहे, शॉपिंगला चालली आहे. ही कोणाला भेटायला तर नाही चालली आहे ना? एवढं आवरून ही फक्त शॉपिंगला तर नाही जाणार. गुड मॉर्निंग आशू. गुड मॉर्निंग. शिवा, हे काय आहे? बाथरूम ओलं आहे. तुला माहिती आहे ना मला चालत नाही. अरे पण ते बाथरूम आहे ना, ओलं असेलच ना. हो पण तुला माहिती आहे मला चालत नाही. तू इकडे ये. काय करतीस? ये इकडे. हात सोड, हात हा सोड. मी इकडे ये. इथे उभा राहा. काय बघ स्वतःला, एवढा खडूस झालास तू. तू नको सांगू मला मी कसं दिसायचं आणि काय दिसायचं, प्लीज. आशू मला उत्तर पाहिजे. कसलं? काय प्रॉब्लेम आहे तुझा? आणि वाढदिवसापासून तू असं वागतोयस. काय होते ते तुला सांगतच नाहीये. शिवा, तू मला चीड येईल असं वागू नकोस. आशू 2 दिवसापूर्वी तुला हे आवडत होतं ना? माझ्यासाठी साडी काढून ठेवत होतास, कानातले कोणते घालू हे सांगत होतास मला. तू असं का वागतोयस माझ्याशी? शिवा, तू तेच तेच बोलतेस आणि लांबण लावून उगाच बोलतेस. प्लीज, तुला आवरायचं तर आवर, नाही तर मला आवरू दे. आशू, मला तुझ्याशी भांडायची इच्छा नाहीये. मी तुझ्याशी इज्जतीत बोलतेय ना. मग साधा गुड मॉर्निंग केलं तर तू साधा स्माइल करू शकत नाहीस. आणि हे काय झालंय तुला? हे बघ, मला लवकरात लवकर उत्तर पाहिजे. तू स्वतः प्रश्न पाडायचे आणि मग उत्तर मागत फिरायचं. मी प्रश्न पाडला नाहीये तुला, प्रपोज केलाय. तुझा कसं आलंय उपमा? मला दे ना थोडा. घ्या ना. सीता, गेले काही दिवस ना मला जाणवत आहे, म्हणजे मला खूप भूक लागते. माझी भूक वाढली आहे. मला काय वाटतं भाऊ, तुम्ही टेन्शन घेतलं होतं की आशू शिवाला नेमकं काय उत्तर देईल. त्याने आता जे उत्तर दिलं ते चांगलं आहे ना, आणि त्याचा तुम्हाला जास्त आनंद झाल्यामुळे तुमची भूक वाढली आहे. बरोबर, एकदम बरोबर. हा आशू कुठे गेला? काकू, आजकाल डम्मूला नेहमीच उशीर होतो ना. संपदा, प्रत्येक वेळी आपण बोललंच पाहिजे असं नाहीये. ए सीता, उगाच कशाला तिला रागवतेस? आणि येईल ना आशू, येईल. आशू, अहो ऑफिसला नाही का जायचंय? उशीर होतोय. नाही, असं काही ऑफिसमध्ये काम आहेच असं नाही, म्हणजे काही मीटिंग वगैरे नाहीये असं. झालं तर मग करू दे त्याला आराम. अरे नुकतंच लग्न झालंय त्याचं. हो, आणि 6च महिने झालेत लग्न होऊन. 6 महिने झालेत फक्त. एक मिनिट, या 6 महिन्यांवर एवढा जोर का देतेस तू? म्हणजे नवीन लग्न झालंय ना, तुम्हीच म्हणालात म्हणून म्हटलं 6 महिनेच झालेत अजून.
मी सांगायलाच विसरले ते शिवा सकाळी तिच्या वस्तीत गेली तिच्या घरी. अशी अचानक? हा, म्हणूनच मला सकाळपासून दिसली नाही कुठे. नाही नाही, मला दिसली सकाळी. ते जातानाच म्हणाली ती की मला घरची खूप आठवण येते ना, म्हणून मग जाते. पण म्हणजे तुम्हा कोणालाच काही कल्पना नाहीये का? आई अगं, ऍटलिस्ट तुला तरी सांगून जायला हवं होतं ना तिने. संपदा काही म्हणली का ती? काही झालं होतं का? नाही, एकदम नॉर्मल होती. मग आशू कुठे? आशू ड्रायव्हर बनून गेलाय तिच्यासोबत. ताई, सगळं तूच ठरवतेस का? एकटी गेलीये ती. संपदा, बस 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 झाली चर्चा. तिला जायचं होतं, ती गेली. आता एवढा विषय वाढवायची काही गरज नाही. खरं बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तसं नाही मला म्हणायचं, तुम्ही काही खोटं सांगणार नाही, पण खात्री करून घेतली ना. वा बर, काय करायचं ते बघते म्या. हा, फोन ठेवती, काही लागलं तर फोन करीन. हा. आई, अहो काय झालं? एवढ्या काळजीत का दिसताय? अगं काय नाही ग, साताऱ्यात जागा होती का नाही माझी, तुला म्हणलं होतं म्या. हो, तुम्ही मागे एकदा मला म्हणाला होतात, पण आता त्याचा विषय काढू नका. आधी जगदीश भाऊजींनी या घरावरनं का वाढलाय, पुन्हा त्या जमिनीबद्दल कळलं ना तर ती पण काढून घेतील. नाही, उगाच त्या वादात पडायलाच नको. अगं बाई, काढून घ्यायला ती माझ्या नावावर तर असली पाहिजे का नाही? म्हणजे? अगं वंदी, त्याच्यावर कुणीतरी कब्जा केलाय. काय? अहो पण असं कसं शक्य आहे? हे एक मिनिट, हे मी काय ऐकतेय? आपली जमीन आहे बाई आजी? गप काय? अगं वंदे, त्या आपल्या जमिनीच्या तुकड्याच्या शेजारी त्या साबळेबाई म्हणून राहत्यात ग. म्हणजे त्यांच्याकडे माझा नंबर होता. त्यांनी फोन केला आणि सांगितलं की शेतात कुणीतरी मोजमाप करायला आलंय म्हणून. अहो मग त्यांनी त्यांना काही विचारलं नाही? अगं विचारलं ग, तर त्यांनी सांगितलं ही जमीन आम्ही विकत घेतली म्हणून. हो, असं कसं शक्य आहे? अगं वंदी, मी ती जमीन विकलेलीच नाही. नाही कुणी माझा ठसा घेतलाय का अंगठा घेतलाय. मग नाही, आपण कोणी लक्ष दिलं नाही ना, म्हणून त्यांनी गैरफायदा घेतला असेल. आणि तुम्ही मला आतापर्यंत सांगितलं का नाही आपली जमीन आहे म्हणून? म्हणजे आपण इतके पण गरीब नाही आहोत, मग आपण इथे का राहतोय? आपण एक काम करू, ती जमीन विकू आणि या गरिबीतून बाहेर पडू. हा, तू तेवढंच बघ. दिव्या, तोंड सांभाळून बोल. आता तू माहेरी आली आहेस तुझ्या, आणि हे तुझं घर नाहीये, ते तुझं घर आहे. हे घर तुझ्या वडिलांनी विकत घेतलेलं आहे. अगं माझ्या मायबापानं माझ्यासाठी राखून ठेवली होती ती. मला त्याची किंमत आहे. अगं तुझ्या बापानं काय केलंय तुझ्यासाठी त्याची किंमत नाही ग तुला, पण माझ्या मायबापानं माझ्यासाठी काय केलंय ना त्याची किंमत आहे. पण आई, ती जमीन सोडवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना. पण ती एक काम करते, मी स्वतः साताऱ्याला जाऊन येते. काय? अहो पण आई, तुम्ही एकट्या कसं जाणार? काय काय झालं? म्हणजे कोणाला कुठे जायचंय? अगं बाई शिवानी, तू आत्ता इथे? अरे मला आठवण आली म्हणून आले मी. काय प्रॉब्लेम आहे? काही नाही ग, पण बघ कसं असतंय ते. जेव्हा जेव्हा वाटतं का नाही की तू माझ्या बरोबर पाहिजेस, तेव्हा अगदी हजर होतीस. का आता काय झालं? काही नाही ग, ती गावाकडं आपली जमीन आहे का नाही साताऱ्याला, असं कसं झालं? तेच कळत नाही ग. हा मेजर काहीतरी लोचा आहे, कळतंय ना तुम्हाला? पण ते काय लोचा आहे ते तिथं जाऊनच बघायला पाहिजे. आपण कसली वाट बघतोय? आपण जाऊया, चला. अगं निघूया म्हणजे? तू इथूनच परस्पर जाणार तिथे? अगं जावई बापू सुद्धा सोबत नाही येत ना तुझ्या? अगं अरे वय की, अगं आशू कुठं आहे? आणि मला सांग शिवा,
त्या दिवशी आशू ते महत्वाचं आहे का आता मला सांग. तू हे जे सांगतेस ते किती महत्वाचं आहे आणि आपल्याला तिकडे जावंच लागणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. अगं पण आशू कुठे ते सांग की. अगं तू कामात आहे, मी सांगितलं ना. मी त्याला फोन करून सांगते सगळं नीट आहे. तो अगदीच कामात अडकला, त्याच्यामुळे तू आवरायला घे ना. आजी अशी काय करते. आणि आई तू चहा कर, मी तुला सांगते. आई तू चहा कर ना. संपदा, हा शेवटचा प्रॉब्लेम सॉल्व कर. ॲक्च्युली मला घरी जायचं खूप काम आहेत. सो हा प्रॉब्लेम झाला की सांगा मला. हा हो ओके. मग झालाय माझा प्रॉब्लेम सॉल्व. अगं पण केलास का? हो, फक्त ते लास्ट बाकी होतं ते झालं. ठीक आहे. मग खुश असशील ना तू? खुश? हा, म्हणजे आता माझा त्रास नाही ना होणार तुला. म्हणजे आता माझे एक्झाम्स आले ना, तर एक्झाम झाले की सगळं क्लिअर होईल. मग अभ्यास संपेल, मग सगळं बंद होईल ना. म्हणजे आपली भेट बंद होईल, मग माझा त्रास पण बंद होईल. संपदा, मला असं वाटतं मला निघायला हवं आता. रॉकी, तू जरी टाळत असलास ना तरी मी खूप मिस करेन हे सगळं. एनिवे, पण म्हणजे कदाचित आपली भेट, म्हणजे ते म्हणतात ना युनिव्हर्समध्ये लिहिलं असेल तर एवढीच असेल आपली भेट लिहिलेली. नाही. हा? नाही म्हणजे संपदा, तू असं का बोलतेस? मग काय करणार होता आपण रॉकी? बरोबर आहे तुझं, आपण काही नाही करणार. आपली भेट एवढीच होती कदाचित. ओके, बाय सर. तुम्ही होतात म्हणून. संपदा. रॉकी, तू होतास म्हणून. ओके, बाय. मी कॉफी आणू का तुझ्यासाठी? हां, ठीक आहे, चालेल. चालेल आज खरंच? ओके, बसा ना, आणते. आले 5 मिनिटात. हो. कॉफी? हो, कॉफी मी आणते लगेच. तुम्ही थांबा. शेट यार, एक्झाम झाल्यानंतर याला भेटताच येणार नाही याचा विचारच नाही केला मी. रॉकी, तुला खरंच असं वाटतं? येस, मला माहीतच होतं. आता तू बघ. घे ना, खातच नाहीये. अरे छान झालंय, घे. आशू, आशू, अरे आत्ता मला ना बाई अजिंचा फोन आला होता. त्या त्यांच्या गावाकडे जायचं म्हणत होत्या. काहीतरी जमिनीचं प्रकरण आहे म्हणाल्या. शिवा पण त्यांच्याबरोबर चालली आहे. बर. तर त्या म्हणाल्या की आशू आमच्या बरोबर येईल का? तर मी त्यांना हो म्हटलं. जाशील ना? भाऊ मला ऑफिसला. अरे ऑफिसची काळजी करू नकोस रे. ऑफिसमध्ये मी आहे, लक्ष्मण आहे, आम्ही सगळं सांभाळून घेऊ ना. हो, पण काय आहे, मी हे बघ, मी त्यांना हो म्हटलंय. आशू, थोडी घाई करायला लागेल. भाऊ झालंच आहे माझं, निघतोय. अरे म्हणजे ते खाऊन झालं. बाय. काय गरज होती का त्याला पाठवायची? अगं नाही, त्या सगळ्या बायका चालल्यात. मी म्हटलं कोणीतरी पुरुष असावं ना त्यांच्याबरोबर.
आणि आजी म्हणाले म्हणून मी ठीक आहे.